नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस। आतापर्यंत 7 आरोपींना अटक। प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो। खरात आणि एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव जिहादला धर्म नसतो, सर्वांना लागू करा, संजय राऊतांचा हल्लाबोल। बंधू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद। खरात तपासामध्ये सहकार्य करत नाही अशी माहिती। अत्याचारी बंधू अशोक खरातच्या विरोधात 14वा गुन्हा दाखल। मिरगावमधील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद। कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप। बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी। मुंडे समर्थकांच्या घोषणा। बीडच्या गहनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातला प्रकार। मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अर्ज। अण्णांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, अश्विनी देशमुखांची प्रतिक्रिया। कार अपघातामध्ये बीडमधील केसचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू। लातूरच्या रेणापूरजवळ भरधाव वेगात कार उलटल्यामुळे अपघात।